अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरचा परिणाम म्हणून गुंतवणूकदार सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करतायत आणि परिणामी सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। सोन्याचे दर प्रतितोळा 1,116 रुपयांवरती पोहोचले। गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये विक्रमी दरवाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या महिन्याभरामध्येच सोन्यानं 10,000च्या वर उसळी घेतलेली आहे आणि आता सोन्याचा दर हा प्रतितोळा 1,116 रुपयांवरती गेलेला आहे। अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये जे ट्रेड वॉर टॅरिफ वॉर सध्या सुरू आहे त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या खरेदीकडे लोकांचा कल वाढतोय आणि त्यामुळे सोन्याचे भाव वधारले। जळगावमधून याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। गेल्या 2 वर्षांचा जर आपण विचार केला तर सोन्याचे दर हे लाखाचा टप्पा पार करतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे। सोन्याच्या दरामध्ये मोठी उसळी झाल्याचं आहे आणि यामध्ये सोन्याचे दर आज 99,200 इतक्या विक्रमी उंचीवरती जाऊन पोहोचलेले आहे। काही वेळात कदाचित लाखाचा टप्पा देखील हे दर पार करतील असा अंदाज सोने व्यावसायिकांना। या सगळ्याच्या संदर्भामध्ये बंगाळे गोल्डचे संचालक आपल्यासोबत आहेत, आकाश बंगाळे। आज सोन्याचे भाव काय आहे? जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये चांदीचे देखील भाव वधारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आज सोन्याचे भाव 99,100 पर्यंत आज झालेले आहेत टॅक्स पकडून आणि चांदीचे भाव 1,05,000 पर्यंत आलेले आहे। सध्या ग्राहकी कशी या वाढलेल्या दरामध्ये? आता सोन्याचे भाव एवढे वाढलेले आहे। असा अंदाज होता की 2026 मध्ये सोन्याचे भाव 1,00,000 होतील, म्हणून गेल्या 1 वर्षापासून ग्राहक सोनं घेत आहे। 60,000 मध्ये घेतलं, 70 मध्ये घेतलं, 80 मध्ये घेतलं, 85 मध्येही ग्राहकांनी सोनं घेतलं। पण हा जो आता शॉर्ट जंप आहे सोन्याची 90,000 ते 90,000 ते 99 मध्ये जंप आहे, ही 15 दिवसातच सोन्याने घेतलेली आहे, म्हणून ग्राहक एकदम घाबरून गेलेले आहे। आज लाखाचा टप्पा पार होईल असं वाटतंय? सांगता नाही येत, पण लवकरच जर अशीच परिस्थिती सुरू राहिली, चायनाने सातत्याने सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं अजून ठरवलं तर सोन्याचे भाव 1,00,000 लवकरच होतील। आगामी काळात देखील सोन्याचे दर वाढले तर नवल वाटायला नको अशी परिस्थिती आज जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।